का लोक आयफोन घेत आहेत हे बघा. काही लोक असे कमेंट करतायत पण त्यांना माहित नाही ज्यावेळी घ्याल ना आयफोन तुम्ही त्यावेळी समजेल तुम्हाला की आयफोनचा का क्रेज आहे एवढा मार्केटमध्ये. हे अँड्रॉइड काय आहेत. आमची व्हॅल्यू बघ. बघा फायनली आमच्या घरात आलाय तिसरा आयफोन. 2 ऑलरेडी आहेत, तिसरा आलाय आयफोन 15. फायनली आयफोन घेतल्यानंतर खुशी किती आहे ती. आता अपडेटच्या पाठी लागलाय. पहिला गुगल पे घेतोय. पहिला गुगल. तू कोणता घेतला. का मोटोरोला का घेतला. तुला आयफोन घ्यायची इच्छा नाही झाली. येते लोक आयफोनच्या पाठी लागलेत. खूप इच्छा होती पण आयफोन फालतू आहे. ए फालतू वगैरे काय. आम्ही यूज करतो 3 माणसं. मेजॉरिटी जास्त आहे आमची. तू फक्त ते व्हिडिओसाठी करतो का की व्हिडिओसाठी काय बाबा यूज नाही करत. मग घेतला कशाला त्याने 15. ही फालतूगिरी आहे. आमच्यासारख्या आयफोन युजरचा अपमान आहे हा. नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या घरात 2 व्यक्ती खूप खुश आहेत आणि तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर बघा काहीतरी तुम्हाला आज रिव्ह्यू देणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओ हा बघा किती आळशी आहे. झोपलाय सारखा झोपलेला असतो. चला तर आपण जाऊया आधी जे 2 व्यक्ती खुश आहेत त्यांना विचारायला. भाऊ का तू खुश आहेस नक्की आज. बघा कोणता मोबाईल घेतलाय भावाने. पिशवीवरून तुम्हाला समजले असेलच कोणता मोबाईल आहे ते. बघा फायनली आमच्या घरात आलाय तिसरा आयफोन. 2 ऑलरेडी आहेत, तिसरा आलाय आयफोन 15. फायनली 5 वर्ष दुसरा आयफोन वापरल्यानंतर घेतलाय नवीन. बघूया आता काय काय फीचर्स आहेत आयफोन 15 मध्ये. व सर्वात फालतूगिरी केले हा चार्जर देऊन. सी पिन. आयफोनचा चार्जर वेगळा असल्यामुळे कोण यूज नाही करायचा. आता कोणी यूज करू शकतो. हे बघा अजूनपर्यंत कॅबलच देतात. ॲडॅप्टर काय आजपर्यंत आले ना आयफोनला कोणतेच. आता ओपनिंग झाले बघूया आता. काय स्पेशल आहे आयफोन मध्ये 13 पेक्षा. खूप सारे फीचर्स आहेत. ते 18 नवीन व्हर्जन आहे त्याच्यामध्ये खूप सारे ॲनिमेशन वगैरे आहे. पण तू का घेतला नक्की. लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरूया म्हटलं. पण आयफोनच का अँड्रॉइड वगैरे होते. सॅमसंग एवढा खूप भारी चाललाय सध्या मार्केटमध्ये. आयफोन आहे पहिल्यापासून आयफोन यूज करतो. आता समजलं असेल आम्ही पण 13 काय घेतलंय तुम्हाला. मागच्या वर्षी 2 आले, आता या वर्षी 1, पुढच्या वर्षी अजून 2 येतील. घरात 2 आता 2च व्यक्ती राहिलेत आयफोनवाले. तर चला आता दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊया. ती काय खुश आहे बघूया. आयफोन घेतल्यानंतर खुशी किती आहे ती. आता अपडेटच्या पाठी लागलाय. पहिला गुगल पे घेतोय. पहिला गुगल पे. आता चला आता दुसऱ्या व्यक्तीने विचारूया तुम्ही का खुश आहात. मी पण मोबाईल घेतलाय. दोघांनी काय ठरवून घेतलात काय मोबाईल. तू कोणता घेतला. मी मोटोरोला. का मोटोरोला का घेतला. मला आवडला. तुला आयफोन घ्यायची इच्छा नाही झाली. येते लोक आयफोनच्या पाठी लागलेत. खूप इच्छा होती पण आयफोन फालतू आहे. ए फालतू वगैरे काय. आम्ही यूज करतो 3 माणसं. मेजॉरिटी जास्त आहे आमची. तू फक्त ते व्हिडिओसाठी करतो का की व्हिडिओसाठी काय बाबा यूज नाही करत. यूज नाही करत. मग घेतला कशाला त्याने 15. ही फालतूगिरी आहे. आमच्यासारख्या आयफोन युजरचा अपमान आहे हा. हे बघा लोकांनी युट्यूबला व्हिडिओ बघून बघून शेवटी घेतला. एवढी पिडली ना युट्यूबला ह्या लोकांनी मोटोरोलावाल्यांनी ॲड दाखवून दाखवून. हे बघा मोटो. तर बघू शकता आता आपल्याकडे 2 नवीन फोन आलेत. कसं वाटतंय तुला मोबाईल घेतल्यावर शिवानी. खूप मस्त. तू पण विकून घे आता. 13 विकून घे. 16 माझा आहे ऑलरेडी. 13 जुना आला आता. हे बघा एज 15 प्रो दाखवतात ना. मोटो युट्यूबला पिडतात ॲड दाखवून दाखवून. बघा कलर बघा किती भारी. कवरचा कलर. त्यानंतर हा बघा ओरिजिनल कलर. मस्त सॉफ्ट पीस आहे किती. आपण वॉटरप्रूफ आहे.
किती मेगापिक्सेल कॅमेरा? 50 ना? 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे यामध्ये. शिवानीने घेतलाय मोटोरोला H50 Pro. त्यामध्ये स्पेसिफिकेशन काय आहे तुम्हाला सांगतो मी एकदा. डिस्प्ले आहे त्याचा 6.7 इंच. त्यानंतर 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे आणि हा मोबाईल आहे 12 GB रॅम आणि 256 स्टोरेज आहे त्याचा आणि 4500 बॅटरी. कलर बघूनच समजला असेल नवीन कलर आहे लव्हेंडर. बघा पाठी कसं आहे, बॅक आणि हा फ्रंट आहे. किती स्मूथ मोबाईल आहे. यूट्यूबला सारखी ॲड येते याची, पण खरंच चांगला आहे. वॉटरप्रूफ वगैरे आहे, यूज करण्यासाठी मस्त आहे. बघा डिस्प्लेवरून तुम्हाला समजलं असेल पूर्ण डिस्प्ले आहे. बॅक साईड. चला आता आपण मोटोरोलाचा कॅमेरा बघूया कशी क्लिअरिटी आहे. हे बघा याची पण चांगली क्लिअरिटी आहे. आपण 50 मेगापिक्सेल आहे. बघूया व्हिडिओ स्लो मोशन. चांगली आहे याची पण क्लिअरिटी. आणि मेन म्हणजे आपण वॉटरप्रूफ वगैरे आहेत आणि खूप लोकांनी घेतला आहे हा पण मोबाईल. तर अँड्रॉइड घेत आता तर मोटोरोला ट्राय करू शकता तुम्ही. तर हा आहे आपला iPhone 15. हे बघा ब्ल्यू कलर आहे. तुम्हाला वाटत असेल व्हाईट, पण नाही ब्ल्यू कलर आहे. तर बघूया ओपन करून. हे बघा पहिले आपण कॅमेरा टेस्टिंग करूया, कारण सर्व बोलतात की यामध्ये सिनेमॅटिक भारी आहे. बघा आयफोनचा कॅमेराच भारी असतो. व्हिडिओग्राफीसाठी एक नंबर आहे. कारण मी जेवढे यूट्यूबचे व्हिडिओ करतो ते माझ्या iPhone 13 मधूनच करतो. आपला फ्रंट मस्त आहे कॅमेरा. बॅटरी बॅकअप वगैरे पण खूप भारी आहे. आणि ॲक्च्युली आता खूप जण व्हिडिओ करतायत यूट्यूबला iPhone 16 घ्यावा की 15 घ्यावा. पण मला पण वाटतं स्वतःला की iPhone 15च घ्यावा. 16मध्ये आहे AI वगैरे, पण त्याला अजून 1 वर्ष वगैरे लागणार आहे. तर त्यानंतर, कारण 1 वर्षानंतर तर तुम्हाला माहिती आहे आयफोनची प्राईस ॲटलिस्ट 10 ते 15,000 कमी होतेच. तर त्यामुळे मी पण तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही iPhone 15च घ्या. कारण व्हिडिओसाठी एक नंबर मोबाईल आहे. कारण मी ऑलरेडी iPhone 13 आम्ही दोघे वापरतो, मी आणि सिद्धी. आता iPhone 15 आला आहे आपल्याकडे. तर अजून तुम्हाला मजा येणार यूट्यूबचे व्हिडिओ बघायला. तर हा व्हिडिओ होता आपला. असाच बोललो, लोक पण रिव्ह्यू देत आहेत. ते बोललो आपण पण आपल्याकडे आला आहे मोबाईल तर सांगावा लोकांना की नक्की iPhone 15 चांगला की 16. आहे 16मध्ये पण आहेत खूप फीचर्स, पण ते ॲक्च्युली AI अपडेट होईल, त्याला अजून टाईम लागणार खूप. आणि डायरेक्ट नवीन घेण्यापेक्षा पुढच्या वर्षी घ्या ना, तुम्हाला 10-15 हजार रुपये तुमचे जास्त वाचतील. त्यामुळे मी तर बोलेन 15च घ्या. बघा आमच्याकडे पाहुणा आला आहे. आणि काय मोबाईल अपडेट करायला आहे काय? हे बघा नवीन मोबाईल घेतल्यावर तुम्हाला माहिती आहे किती मगाजमध्ये असते. इथून या मोबाईलमधला डेटा त्यामध्ये टाकायचे, हिला या मोबाईलमधला डेटा यामध्ये टाकायचे. आज दिवस रात्रभर काय झोप येणार नाही दोघांना. हा सॉफ्टवेअरच्या पाठी लागला आहे, या बॅकअपच्या पाठी. नवीन फोन घेतल्यानंतर हाच त्रास आहे. पण फायनली आलेत आमच्या घरात नवीन 2 फोन. तर तुम्हाला मी सजेस्ट करेन, अँड्रॉइड घेताय तर मोटोरोला घ्या आणि आयफोन घेताय तर 16 घेऊ नका, 1 वर्ष थांबा, 15 घ्या. कारण 15चा सिनेमॅटिक खूप भारी आहे आणि कॅमेरा खूप भारी आहे. तर मी सजेस्ट करेन तुम्हाला iPhone 15च घ्या. पैसे वाचवा तुमचे, फुकट पैसे वाया घालू नका. कारण इथे आमच्याकडे एक व्यक्ती आहे अनिकेत, त्याला पण घ्यायचा होता 16. हा अनिकेत, तू 16 का नाही घेत रे? किती रडशी? पुढच्या वर्षी घेऊन टाक तू, की पुढच्या वर्षी पण वाट बघशील. हा अनिकेत का नाही घेत? खरं कारण सांग, खरं कारण सांग, का नाही घेत मोबाईल? आमच्या लोकांना मग समजू दे ना. सांग अनिकेत, का खरं कारण सांग.
व्हॅलिड रिझन पाहिजे. खरंच पैसे नाही. काय यार EMI बघे फक्त 1,00,000 रुपये बॅलन्स आहे. 1,22,000 मी मेसेज बघितलाय तुझा. खरं आहे खोटं सांग. आणि घरी जाऊन पहिल्यांदा UPI ID चेंज करी. अनिकेत बघ मी नोटिफिकेशन बघितले, तू नशील घेत तर मला दे, माझ्या युट्यूब साठी कामाला येईल. आवाज तर येऊ दे. कसं बसलाय रे? हे बघा स्पेशल मोबाईल अपडेट करायला आलाय तो माणूस. दोघांनी नवीन मोबाईल घेतले पण त्या चेहऱ्यावरची खुशी बघा किती आहे. नाही मी काय सांगितलं गं? चालू केलं ना. चालू करायचं. बघा डिस्कशन खूप चाललंय. अनिकेत इंजिनियर आहे वाटतं मोबाईलचा. सोशल मीडिया मॅनेजर ऑफिस. तुझं काय खबर? लाडी बसतो? सोशल मीडिया मॅनेजर सोशल मीडिया मॅनेजर होतास तू की आहेस? आहे. काय बोलतोस काय, मला आज समजलं. या तोंडावरनं वाटतंय? हा नाही सोशल मीडिया मॅनेजर कसा असावा हे अनिकेत कडून शिका. बघा नवीन फोन घेतल्या घेतल्या लगेच आला स्वतःहून आणि की मी मदत करतो. बघा आमच्या मॅडम बेडरूमला गेले तर ते पण दाखवतो. बघा या सर्व प्रकारामध्ये एकच मॅडम नाराज आहेत. ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसल्या नसतील. सिद्धी, कारण तिला 15 पाहिजे होता. मागच्या वर्षी 13 घेतला, आता 15 घेतला नवऱ्याने. तर ती बोलते मला 15 दे, तू 13 वापर. हा आयफोनचा क्रेज आहे मार्केटमध्ये. का लोक आयफोन घेत आहेत आयफोन हा फालतू आहे. हे बघा काही लोक असे कमेंट करतायत पण त्यांना माहित नाही. ज्यावेळी घ्याल ना आयफोन तुम्ही त्यावेळी समजेल तुम्हाला की आयफोनचा का क्रेज आहे एवढा मार्केटमध्ये. हे अँड्रॉइड काय आहेत. आमची व्हॅल्यू बघ. आताही आम्ही विकला तरी आम्हाला किती पैसे भेटतील. तुमचे काय घेतला होता मी 52 ला आणि आता भेटतो 40,000 ला. 40,000 तरी तुम्ही 25,000चे घेऊन दुसऱ्या वर्षात विकलात तुम्हाला किती भेटतील? 5,000 रुपये. आम्हाला नाही 5,000 भेटणार, आम्हाला जास्तच भेटतील. हे बघा ही फालतूगिरी आहेत अँड्रॉइडवाल्यांची. पण अँड्रॉइड आणि आयफोन दोन तुम्हाला मी सजेशन दिलेत तर नक्की याच्यावरती विचार करा तुम्ही. तर हा व्हिडिओ नक्की बघा, खूप मजेशीर झालाय. आज आपल्या भावाने आणि बायकोने नवीन मोबाईल घेतलाय. तर अँड्रॉइड जे लोक घेणार असतील मोबाईल त्यांना तर मी सजेस्ट करेन की मोटोरोला ट्राय करा तुम्ही, कारण खूप भारी आहे. खूप लोकांनी घेतलंय, माझ्या 2-3 मित्रांनी घेतले. म्हणून मी शिवानीला सजेशन केला की तू मोटोरोलाच घे, कारण त्याची मोबाईलची क्लॅरिटी वगैरे पण खूप भारी आहे आणि ऍक्च्युली तो वॉटरप्रूफ आहे. आणि भावाने आपल्या घेतला ॲपल 15, तर तो पण भारी आहे. कारण 16 घेण्यापेक्षा तुम्ही आयफोन 15च घ्या, कारण मेजर चेंजेस आहेत, जास्त नाही. AI वगैरे आहे, त्याला 1 वर्ष अजून लागेल. त्यापेक्षा 1 वर्ष वेट करा, तुमचे थोडे पैसे पण वाचतील. कारण आपण एवढे मेहनतीने पैसे कमवतो, तर असे मोबाईलवरती वगैरे वाया घालू नका. थोडा वेट करा 1 वर्ष, कारण आयफोनची तुम्हाला प्राइस माहिती आहे 10-15 हजार कमी होतेच. आणि हा व्हिडिओ खूप मजेशीर बनवलाय मी. बोललो आता नवीन मोबाईल पण घेतलाय, काहीतरी टाइमपास करूया आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतोय. बोललो यातून काही लोकांचा फायदाही होऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेअर करा आणि बाकीच्या मित्रांना वगैरे शेअर करा. तर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.